नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी. महाराष्ट्रामध्ये मान्सूनची दणक्यात एंट्री होणार. या दिवशी महाराष्ट्रात कोसळणार हवामान विभागाची मोठी अपडेट. शेतकरी मित्रांनो, आगामी दिवसात राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पावसाचा जोर जूनच्या अखेरपर्यंत कायम राहू शकतो. आता महाराष्ट्र रेन मान्सून न्यूज. जून महिना अर्धा उलटून संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण उन्हाचा आणि उकाड्याचा सामना करत आहे. मात्र पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यासाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मान्सून पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाला असून 23 जूनच्या आसपास मान्सूनचा प्रवास पुन्हा वेग घेणार असून तो महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये वेगाने पुढे सरकणार आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी कोसळणार? महाराष्ट्र विभागाच्या अंदाजानुसार 22 ते 23 जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर हळूहळू 24 ते 26 जून दरम्यान तो मुंबईसह उत्तर कोकणात आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचला. हवामान अभ्यासक KS होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी दिवसात राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पावसाचा जोर जूनच्या अखेरपर्यंत कायम राहू शकतो. राज्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम पेरण्या खोळंबल्या होत्या, ज्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र आता अनुकूल वातावरण निर्मिती झाल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या आठवड्यामध्ये साधारणपणे 22 ते 23 तारखेपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढून 24 ते 26 जून दरम्यान तो उत्तर कोकण, मुंबईसह आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचणार आहे. हवामान अंदाजाच्या मॉडेलनुसार आगामी दिवसात राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस जूनच्या अखेरपर्यंत सुरू राहू शकतो, अशी माहिती KS होसाळीकर यांनी दिली आहे. तर पालघर जिल्ह्याला उष्ण हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह इशारा हवामान विभागाने दिला आहे. मान्सूनच्या या पुनरागमनामुळे राज्यातील वाढत्या तापमानापासून नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. धन्यवाद.